सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते. या लक्षवेधी ही ऐकून घ्या. आता उत्तर द्या. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे. अरे उत्तर घ्या. मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या. हो बरोबर. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या. विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे. आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू, कारवाई करू. परंतु आताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी काही नियम पद्धती आहे त्याप्रमाणे अनुसूचित जातीच्या करता 13%, अनुसूचित जमाती करता 7%, विमुक्त जाती करता 3%, भटक्या जमाती करता 2.5%, भटक्या जमाती करता 3.5%, भटक्या जमाती डी करता 2%, इतर मागास वर्ग प्रवर्ग ओबीसी याकरता 19%, विशेष मागास प्रवर्ग एसबीसी याच्याकरता 2% आणि ईडब्ल्यूएस करता 10%. अशा पद्धतीची आरक्षणाची त्या ठिकाणी टक्केवारी आहे आणि त्या पद्धतीने ही भरती संपन्न होते आहे. अध्यक्ष महोदय, ज्या काही नियुक्त प्राधिकारी संस्था आहेत, महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आयुक्त महोदय असतील, जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये संबंधित संस्था या नियुक्त प्राधिकारी म्हणून बिंदू नामावली तयार करून सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे तपासणी करता पाठविल्या जातात आणि ती तपासणी करून सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष बिंदू नामावली तपासून प्रमाणित केली जाते. ही बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस त्या ठिकाणी संपन्न केली जाते. अध्यक्ष महोदय, ही पण वस्तुस्थिती आहे की आताचे जी काही आरक्षण टक्केवारी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, या आरक्षण टक्केवारीमध्ये जर मेरिटमध्ये कोण असेल तर तो जनरलमधनं येत असतो आणि त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी भरती केली जाते. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये विभागाच्या वतीने जे काही मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशी 21,839 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची 15,670 व खुल्या प्रवर्गाची 6,169 पदं होती. यामध्ये आरक्षित पदांवर शिफारस झालेले उमेदवार 13,026 असून खुल्या प्रवर्गावर शिफारस झालेले उमेदवार 5,008 आहे. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही आरक्षित पदावर कोणावरही अन्याय झालेला नाही. उलट पक्षी त्याच्यापेक्षा जास्तीचे उमेदवार त्या ठिकाणी आले आहेत, म्हणजे कदाचित बॅकलॉग असेल पाठीमागच्या काळामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशी एकूण 10,856 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची 8,643, खुल्या प्रवर्गाची 2,213 पदं होती. यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात 1,114 पदांवर उमेदवारांची शिफारस झालेली असून त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाच्या पदावर शिफारस झालेल्या उमेदवारांची संख्या 712 इतकी आहे. उर्वरित मुलाखतीसह भरतीची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर कुठल्याही विमुक्त जाती याच्यामध्ये 1,498 उमेदवार, भटक्या जमातीमध्ये 727 उमेदवार, भटक्या जमातीमध्ये 821 उमेदवार
आणि भटक्या जमाती डी मध्ये 672 उमेदवार त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे.